हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरीची वडी. त्यासाठी मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोथिंबीर घेऊ शकता. ही कोथिंबीर आपण चांगली धुवून घ्यायची आहे आधी. इथं अशा पद्धतीने मी कोथिंबीर कापून घेतली आहे. आता आपण यामध्ये साहित्य ॲड करणार आहोत. यामध्ये मी थोडं ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ ॲड करत आहे. अशा पद्धतीने थोडीशी हिरवी मिरची, लसूण, ओवा आणि जिरे बारीक करून घ्यायचे आहेत आणि ते या पिठामध्ये ॲड करायचे आहेत. यामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करू शकतो, जेणेकरून वडी खुसखुशीत कुरकुरीत होईल. थोडंसं ओवा यामध्ये आपण घालणार आहोत. थोडेसे तीळ ॲड करणार आहोत. यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यामध्ये मळताना अजिबात पाणी ॲड करायचं नाही आहे, कारण कोथिंबीरीला ऑलरेडी पाणी सुटत असते. त्यामुळे आपण यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आणि यामध्ये जेवढं पीठ ॲड होईल तेवढंच पीठ आपल्याला ॲड करायचं आहे. आणि मी वडी कढईमध्ये वाफवत असते. तर या कढईमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे, त्यावर ही चाळणी ठेवली आहे आणि त्यावर आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि त्यावर वड्या उकडण्यासाठी ठेवणार आहोत. अशा पद्धतीने यावर वड्या गोळे करून ठेवलेले आहेत उकडण्यासाठी. याला आपण 10 ते 15 मिनटं उकडायला ठेवूया. हे अशा पद्धतीने झाकण ठेवून उकडायला ठेवायचं आहे. आता 5 मिनटानंतर आपण या वड्या पलटून घेणार आहोत परत. आता या वड्या पलटून घेतलेल्या आहेत. त्यावर परत आपण 5 मिनटे झाकण ठेवून उकडून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी या वड्या उकडून घेतलेल्या आहेत. आता आपण या वड्यांचे काप करून या वड्या तळून घेऊया. अशा पद्धतीने मी या कोथिंबीरीच्या वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर गार्निश केलेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग.